नमस्कार, मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन आणि बटाट्याचे कटलेट। अगदी सोपी रेसिपी आहे। घरात आपले जे पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ही होते। वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। तर इथे आपल्या रेसिपीतला मुख्य पदार्थ आहे तो म्हणजे सोयाबीन। सोयाबीनला मी थंड पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेलं आहे, जेणेकरून हे फुगतील चांगल्या प्रकारे। तर आपल्याला अशा प्रकारे यातला भिजत ठेवायचं आहे। जर तुम्हाला पटकन ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही याला पाण्यामध्ये उकळून सुद्धा घेऊ शकता। 10 ते 15 मिनिटांसाठी याला उकळून घ्यायचं आहे। पण मी हे सोयाबीन भिजायला ठेवले होते। अर्ध्या तासानंतर तुम्ही याला बघू शकता की याचा आकार वाढलेला आहे, त्याने पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतलेलं आहे। अशा प्रकारे त्यांना स्क्वीज करून आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळ्या सोयाबीन मधलं पाणी स्क्वीज करून काढून घेतलेलं आहे आणि आपले सोयाबीन जे आहेत ते आता कटलेट करण्यासाठी रेडी आहेत। आता हे सगळे पाणी काढून घेतलेले सोयाबीन आपल्याला मिक्सर करून घ्यायचे आहे। अगदी फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला सोयाबीनची। अशा प्रकारे जे आहे सोयाबीनला मी मिक्सर करून घेतलेला आहे। जसा चिकनचा खिमा दिसतो तशा प्रकारे हे सोयाबीन बारीक केल्यानंतर दिसतं। इथे मी एक मोठा बटाटा जो आहे तो बॉईल करून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। आपल्याला बटाट्याला चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे। मी बटाट्याला आधी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते स्मॅश करायला सोपे जातील। तर इथे मी झारीच्या साहाय्याने बटाट्याला स्मॅश केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये लागणारे पुढचे पदार्थ घालूया। बटाटा चांगल्या प्रकारे स्मॅश करून झाल्यावर मिक्सर केलेले सोयाबीन आपण याच्यामध्ये घालणार आहोत। बारीक चिरलेली मिरची याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे। तुम्ही चवीनुसार मिरची वाढवू शकता। गरम मसाला किंवा चिकन मसाला, जो मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तो। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की अतिशय कमी पदार्थ इकडे आहेत जे आपल्या घरामध्ये सोप्या पद्धतीने उपलब्ध असतात, त्याच्यामध्ये हे उत्तम कटलेट बनवून होतात। तर अशा प्रकारे या मिश्रणाला चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण याचे कटलेट बांधू शकू। हे मिश्रण एकजीव होईपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल, जे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे। आपलं कटलेटचं मिश्रण इथे कटलेट बांधण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता आपण याचे कटलेट बांधायला घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे। जसे आपण लाडू बांधतो त्याप्रमाणे अशा प्रकारे एक छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे त्याची टिक्की बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण आता सगळे कटलेट बांधून घेऊया। आपले कटलेट इथे बांधून झालेले आहेत। आता आपल्याला याला शॅलो फ्राय करायचं आहे। शॅलो फ्राय करण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। पूर्ण आपल्याला तळायचं नाहीये, त्यामुळे अर्धवट कटलेट त्याच्यामध्ये राहतील एवढं तेल आपल्याला घ्यायचं आहे। अशा प्रकारे एक एक करून कटलेटला मी ठेवलेलं आहे फ्राय करायला पॅनमध्ये आणि दोन्ही बाजूनी 15 ते 20 मिनिटांसाठी मंद आचेवर आपल्याला चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कटलेटला रवा लावायचा असेल तर तुम्ही रव्याच्या मिश्रणामध्ये कटलेट ठेवून त्याला नंतर फ्राय करू शकता। तर अशा प्रकारे इथे आपले सोयाबीन आणि बटाट्याचे कटलेट बनवून रेडी आहेत सर्व करण्यासाठी। नक्की बनवून पहा, अगदी सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा, स्वस्थ रहा।